राज्यात नाताळ सणामुळे खरं तर अनेक शाळांना आता खरं तर सुट्ट्या लागल्या असल्यामुळं पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाकरता मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आज जर आपण बघितलं विठ्ठलाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून 4 ते 5 किलोमीटर लांब गेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नाताळच्या सुट्ट्या लागल्यामुळे अनेक विद्यार्थी असतील, अनेक पालक असतील, खरं तर आज विठ्ठलाच्या दर्शन करता आलेलं पाहायला मिळत आहे। खरं तर नाताळच्या सुट्टीमध्ये अनेक जण पर्यटन स्थळाला खरं तर भेटी देतात, अनेक जण गोवा असेल, महाबळेश्वर असेल अशा ठिकाणी खरं तर भेटी देतात। मात्र आपण जर बघितलं तर अनेक भाविक खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाकरता म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना पाहायला मिळत आहे। मुलांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक पालक देखील खरं तर आज पंढरपूरमध्ये दाखल झाले आपल्याला पाहायला। अशीच काही पालक आपल्याबरोबर काय सांगताल आज विठ्ठलाच्या दर्शनाकरता आलाय? आम्ही सहलीला निघालोय। नाताळाच्या सुट्ट्या लागल्यात मुलांना आणि पहिलं दर्शन पांडुरंगाचं घेतोय। आता आम्हाला खूप मोठा आनंद उत्सव आम्ही साजरा करतोय। आज पांडुरंगाचं दर्शन घेऊन पुढची सहल आमची व्यवस्थित हो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो आणि इथून पुढचा प्रवास करू। आज आपण बघितलं असेल की अनेक भाविक खरं तर विठ्ठलाच्या दर्शनानंतर खरं तर तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतल्यानंतर पर्यटन स्थळाला जाण्याकरता देखील काही भाविक आलेले आहेत। असेच काही भाविक आता आपल्या बरोबर आहेत। काय सांगताल, कुठून आलेले आहे तुम्ही? आम्ही मुखेडवरून आलेलो आहे, नांदेड जिल्हा। नाताळच्या सुट्टीमुळे पंढरपूरला आलेलो आहे। त्याचप्रमाणे कॉरिडॉरची बातमी कानावर पडली, त्या हिशोबाने ते मंदिर परिसर पाहण्यासाठी आलेलो आहे। तुम्ही काय सांगताल, कुठून आलाय? आम्ही नागपूरवरून आलोय, आमचं सहपरिवार पूर्ण। दरवर्षी नाताळच्या सुट्टीमध्ये आम्ही कुठेतरी फिरायला जात असतो, पण यावर्षी पंढरपूरचा बेट ठरला। कोल्हापूर पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेऊन जावं म्हटलं म्हणून आई वडिलांना घेऊन इथं आलोय। आपण बघितलं असेल की नाताळच्या सुट्ट्यामुळे पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आपण जर बघितलं हॉटेल असतील, लॉजेस असतील, सगळे खरं तर हाऊसफुल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर मंदिर परिसरामध्ये असलेली सगळी दुकानं, खरं तर प्रसादाचं दुकान असेल, त्याचबरोबर विठ्ठल मूर्तींचे दुकान असेल, सगळे हाऊसफुल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर मंदिर परिसरात गर्दी झालेली आहे। त्यामुळे मंदिर प्रशासनाने देखील आजपासून 31 तारखेपर्यंत ऑनलाईन दर्शन देखील खरं तर बंद ठेवलेलं आहे। त्यामुळे खरं तर दर्शनाच्या रांगेत विठ्ठल दर्शनाचा स्पीड देखील खरं तर मिनिटाला जवळपास 35 ते 40 भाविक दर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक शाळेतील विद्यार्थी देखील खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाला आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। खरं जर आपण बघितलं तर वरचेवर हा ट्रेंड बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक पर्यटक असतील, हे पर्यटन स्थळी जाण्यापेक्षा आता धार्मिक तीर्थक्षेत्री जाणं खरं तर पसंत केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।